आता सकाळपासून म्हणजे तुम्ही इथं जेवढे जण जमलेले आहेत तेवढे असं म्हणतात की गर्दीपेक्षा धरती महत्वाची. आणि हे सगळे गर्दी लोक हे वर्षभर पण काय करत असतात, जिथून काही अमृत मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करत असतात. जिथं जिथं काही चांगलं आहे, सदाचार संकल्प संकल्पना असेल, जे चांगलं आहे तेच आमच्या मनात. अशा पद्धतीची साधकांची नामधारकांची अपेक्षा असते. आणि अशा पद्धतीने त्यांना सद्गुरू एका सद्गुरूचा हात धरला, सद्गुरूचं बोल धरलं की ते बरोबर आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जात असतात. आणि मग अशा पद्धतीने बीज नाम मंत्र ज्यावेळेस आपल्याला भेटतो, बीज नाम मंत्र फुटला पाथर, बीज नाम मंत्र फुटला पाथर, स्वानंद सागर दाटत असे, स्वानंद सागर दाटत असे, वाटत असे माझ्या मना हुरहुर, वाटत असे माझ्या मना हुरहुर, जणू हृदयात गिरीधर, जणू हृदयात गिरीधर, करीत असे माझा तो हृदगुल्या, करीत असे माझा तो हृदगुल्या. साधक जेव्हा त्याला त्या नामस्मरणाच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये इतका तल्लीन होतो, तो कधी हसतो कधी रडतो आणि त्याच्या संवेदना आपल्याला जाणवतात. त्या संवेदना सद्गुरुनाथांनी याच्यामध्ये वर्णन केले आहे. करीत असे माझा तो हृदगुल्या, दावीत असे माझा तो आपुल्या, दावीत असे माझा तो आपुल्या, काय करू आता असे मज झाले, काय करू आता असे मज झाले, माऊलीच्या चरण नशिला गावे, माऊलीच्या चरण नशिला गावे, काय करू आता असे मज झाले. असं स्वानंद सागर त्या साधकाच्या हृदयामध्ये, त्या साधकाला सभोवताली तो दिसत असतो, सभोवताली तो गिरीधर दिसतो, सगळीकडे तो गिरीधर भरून उरतो. पण कधी तर भावाचा भुकेला श्री होऊन भ्रमत. जेव्हा मनोभावे एकनिष्ठेने श्रद्धेने आपण त्याचं नाम घेऊ, त्याचं नामस्मरण करू, त्याच्यासाठी हळूहळू हळूहळू आपल्याला जो अहंभाव असतो, जो मीपणा असतो, तो हळूहळू नामस्मरणाने गळून पडत असतो. नामस्मरणाने अहंभावाचा तो गळून पडावा म्हणून अभंग गाऊन किंवा काहीतरी पद गाऊन किंवा तो गेलाच पाहिजे, अहंकार गेलाच पाहिजे असं म्हणून तो जात नसतो. तर नामस्मरणाने हळूहळू तो जात असतो. आणि नामस्मरणाने हा गेल्यानंतर उरतो तो फक्त तो आणि मी, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. अशा पद्धतीने तो माधव आणि मी एवढंच शिल्लक राहतं. आणि मग बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल आत्महत्या करणं येते की पाप आहे. आत्महत्या करणं पाप आहे की नाही म्हणतात ना. तर जेव्हापासून आपल्याला सद्गुरूची कृपा कळते, जेव्हा सद्गुरू आपल्याला प्राप्त होतात, सद्गुरूकडून आपल्याला अनुग्रह मिळतो, मी तर असं म्हणेन की ज्या दिवसापासून आपल्याला या अनुग्रहाची अनुभूती आली किंवा आपल्याला सद्गुरू कळाले, आपल्याला त्या नामाची प्रसिद्धी आली, त्या दिवसापासून जर आपण श्वास वाया घालवत असतो, श्वास आपल्याकडून जर वाया जाणार असेल तर ती प्रत्येक क्षणाला आपली आत्महत्या करणार. आज आत्ता या क्षणापासून मी जर प्रत्येक श्वास त्या नामात नाही घालवला, प्रत्येक श्वास नामस्मरणात नाही घालवला, माझ्या पांडुरंगाचं नाव मला सद्गुरूंनी इतकं छान घ्यायला शिकवले, ते जर नाही घेतलं तर ती काय करणार आहे, आपली आत्महत्या करणार आहे. आता
तुम्ही म्हणाल आम्ही तर काही काम करत असतो, हे काम करताना कसं घ्यायचं, भले विसर पडेल, मग 2 दिवस नाही विसर पडू शकत आपल्याला. समजा 2 तास विसर पडला, काहीतरी करताना विसर पडलाय आपल्याला, तर आपल्याला लक्षात येतच, लगेच लक्षात येतं की अरे नामस्मरण राहिले बरं का. त्यावेळेस आपण किमान मनोमन हात जोडू, नाही लोकांच्या समोर हात जोडता येत आपल्याला, मनोमन हात जोडू शकतो आणि म्हणू शकतो की कर्माच्या अधिकार असते. देवा, हे सगळं मी जे केलंय हे तुझ्या कृपेने झालं आणि हे कर्म माझ्या वाट्याला आलं होतं, जे मी पूर्ण केलं हे तुला अर्पण करतोय, हे तुझ्या कृपेने झालेलं आहे, पण मला क्षमा कर, याच्या पुढे मी तुझं नाम घेईल. आपण त्याला ते अर्पण करू शकतो, आपलं कर्म आपण त्याला अर्पण करू शकतो आणि अशा पद्धतीने आपल्या श्वासावर आपण ते नाम पुढे चालू ठेवू शकतो, नाही का. अशा पद्धतीने श्वास उच्छवासाची तुझी नित्य क्रिया, श्वास उच्छवासाची तुझी नित्य क्रिया, तिला जोड देतो मी नाम प्रिया, तिला जोड देतो मी नाम प्रिया. मज प्राप्तीची रे ही मूळ पाया, मज प्राप्तीची रे ही मूळ पाया, दास केरो बादे तू म्हणू सहित काया, दास केरो बादे तू म्हणू सहित काया. माझं काय त्याच्यात काहीतरी गुणगान गा, त्याच्यात काहीतरी हातवारे करा, पाय दिले त्याच्यापर्यंत चालत जा, नसेल चालत जाता येत तर चालता चालता जिथं कामाला जायचंय तिथं तीर्थयात्रा होईल ना आपली, कामाला जाता जाता नामस्मरण केलं तर, नाही का. सगळं डोळे दिले, डोळ्याने त्याचं रूप बघा. नसेल डायरेक्ट मंदिरात, पंढरपूरला नसेल जाता येत, मैडबाबांच्या मंदिरात रोज नसेल येता येत, नसेल आपल्या सद्गुरूंच्या तिथं रोज जाता येत, पण आपल्या सद्गुरूंनी फार मोठी शक्ती दिली आहे. आपण त्या शक्तीने 2 डोळे प्लस अजून एक आपलं डोळा या ठिकाणी आपण त्या दृष्टीने म्हणजे त्या दृष्टीने आपण बघू शकतो की किती मोठी कृपा आहे आपल्या सद्गुरूंची. ही कृपा कोणावरही होत नाही. नामाच्या धारेपासून लोक जातात, नामाच्या प्रवाहापासून लोक जातात, पण ते बाजूला पडतात. कुणीही त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला पूर्व प्रारब्ध, पूर्व संचित ज्याचं फुले, ज्याची पूर्व पुण्य येतं तेव्हा, किंवा ज्याने पूर्वजन्मात सुद्धा काहीतरी केलेलं आहे, अशांनाच ते लागतं आणि असेच लोक इथं जमतात आणि मग आपण हे करू शकतो, नाही का. हे सद्गुरूंच्या कृपेने आपण करू शकतो. सद्गुरूंनी आपल्याला तेवढी ताकद दिलेली आहे आणि अशा पद्धतीने ह्या नामस्मरणाची ही नाम नौका सद्गुरुनाथ म्हणतात, बाबा लाव 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 माझी होडी किनारी, माझी होडी किनारी, जायचं आहे मला कानूचे नगरी, मला कानूचे नगरी, माझी होडी किनारी, माझी होडी किनारी.